ठेवलं इकडं. सकाळी दूधच गरम केलं नव्हतं, मग आत्ता दूध गरम करते मी. आपण बनवूया मस्त असा चुरमा. चपात्याचा चुरमा आहे हा. चपात्या उरल्या होत्या, मग त्याला चांगलं वाळवून मिक्सरमधून काढून घेतले. टाकून देण्यापेक्षा बरं आहे हे. मग ही मी थोडीशी भूक लागली होती, म्हणलं थोडंसं करून घ्यावं. का नाही, पोहे बनवल्यासारखंच बनवायचं, त्यात काय वेगळं नाही आहे. तेल टाकले, म्हणलं थोडीशी भूक लागली, टाकून देण्यापेक्षा बरं आहे तसं चपात्याचा चुरमा केलेला. पोरांना पण तशीच सवय लावायची मला, तर सारखं ताजच बनवून दे. फेकण्यापेक्षा बरे करून खाल्लेलं. चुरमा बनवून घेतलाय मी. आता म्हणजे थोडीशी भूक लागली, खाऊन घ्यावा. ह्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन. हे बघा, मस्त असं पोह्यासारखं बनवून घेतलाय मी, चपात्याच्या शिळ्या तुकड्यांचा. आमच्याकडे आलेला हा छोटा पणू कधीतरी येतो, लय आगाऊपणा करतोय का नाही. हे बघा राख्याला कसं कोंडलाय आधी. आज त्याला ठेवलाय बाल्कनी. हे बघा आमच्या इथलं मस्त दिवस मावळायच्या वेळेचा नजारा. तो जायचं बिल्डिंगची कामं पण चालू आहेत काही काही. कसं शांत बसलाय. रॉकी काय झालं, रुसलाय काय आज? हा बस तिथंच, बस बस, बरायच तिथंच. संध्याकाळची वरण आहे, तर भात आहे, फोडणी द्यायची आता. हे सगळं कसे आराम करतात बापरे. सईला बघा भाजी स्वयंपाक करायला मदत कर म्हणलं, तर तिकडे नाचायला लागली. भाजी होत आली भाजी, आता भाकरी करायच्या. दोनच भाकरी करणार आहे, सकाळच्या चपात्या 2-3 टाकून नाही द्यायचं. It's been the short board again, hasn't it? Really, the Indian batters.